यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडले। या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी पैसे नाहीत, परंतु शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाली। आज एकाच दिवशी 3 एकर शेती असलेल्या 250 शेतकऱ्यांना पेरणीसाठी कापूस, तूर बियाणे दिलेत। मागील 10 वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावर बातचीत केली। आमचे प्रतिनिधी संजय राठोड यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या समस्या थांबता थांबेना। एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न असताना त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने शेतकऱ्याची ओरड होत आहे। मात्र कुठेतरी आता मनसे धावून आली आहे। शेतकऱ्यांना जे आहे दिलासा देण्याचं काम जे आहे मनसेने केलेलं आहे। शेतकऱ्यांनी जे आहे आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे, शेतकऱ्यांना बी बियाणं वाटण्याचं काम जे आहे यावेळेस मनसेने केले आहे। या संदर्भात मनसेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे। एकंदरीत पाहिलं भाऊ, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं यवतमाळ जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टी झाली, प्रशासन कुठे धावताना दिसलं नाही, मात्र तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी धावताना दिसलाय। काय सांगणार या संदर्भात तुम्ही? यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारूपास आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये मनसेच्या वतीनं हा उपक्रम गेल्या 15 वर्षापासून राबवला चाललेला आहे। मनसेच्या वतीनं प्रति 3 एकरासाठी जे अल्पभूधारक आहे, ज्यांची परिस्थिती नाही, जे आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे, अशा कुटुंबासाठी मनसे सरसावली असून प्रत्येक कुटुंबाला 3 एकरासाठी कॉटन 3 बॅग आणि 2 बॅग तूर अशा प्रकारचं बियाणं हे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे। गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे। एकीकडे शासन म्हणते की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर बियाणं वाटू, पण शेतकरी हा आत्महत्येच्या दारी लोटला गेला आहे, पण सरकार अद्याप त्यांच्या दारावर आलं नाही। तिथे मनसे त्यांच्या दारात पोहोचलेली आहे। सगळ्यात आधी तर मी मनसेला धन्यवाद देतो आणि लामदापुरे साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी आजच्या घडीला मला जे मदत हवी होती ती मदत त्यांनी मला उपलब्ध करून दिली। जेव्हा जेव्हा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर संकट येते त्यावेळेस सगळ्यात समोर जी असते ती मनसेच असते, कारण की कुठलाही राजकीय सत्ताधाऱ्याचा आम्हाला सहकार्य किंवा आम्ही सत्तेत नाही, विरोधकात असतानाही आणि कुठलीही ताकद नसताना, लोकप्रतिनिधी नसताना आम्ही नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी असतो। साहेबाच्या वाढदिवसाला गेले अनेक वर्षापासून आमचा हा उपक्रम आहे, जे अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे वाटप कुठल्याही दिखावा न करता, बॅनरबाजी, होर्डिंगवर फालतू खर्च न करता अल्पभूधारक शेतकऱ्यांना फुलाची पाकळी आमच्याकडनं जी मदत होते ती आम्ही दरवर्षी करण्याचा प्रयत्न करतो। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।